नमस्कार, मी रिसर्च अनलिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की म्हणजे पहिलेपासून म्हणजे करंट मार्केट प्राइसपेक्षा वरच्या प्राइसवर बाय कसं करायचं, म्हणजे ब्रेकआउटवर बाय कसं करायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे. तुम्ही इथे बघू शकता 265 प्राइस चालू आहे. इथे मी एक असा ऑर्डर लावेल ज्याला म्हणतो आपण SL लिमिट ऑर्डर, ज्याच्यामध्ये मार्केट जे आहे 265ला बाय नाही होणार, मार्केट बाय होणार 300च्या वर गेल्याच्या नंतर, तेव्हा मार्केटमध्ये बाय ॲक्टिवेट होईल. तर इथे मी मला बाय करायचं आहे, पण मला ब्रेकआउटवर बाय करायचं आहे. नॉर्मली आपण असं बघतो, तो आता 265 चालू आहे, पण ब्रेकआउट जे आहे 300च्या वर गेला तर 350 जाईल, अदरवाईज नाही जाणार, असं आपला ॲनालिसिस म्हणत आहे. तर इथे आपण काय टाकणार, 300. ट्रिगर प्राईस काय टाकणार, ट्रिगर प्राईस 298 आणि 300 अशा आपण दोन प्राईस टाकलेले आहे. आणि SL लिमिट आपण ऑर्डर लावलेली आहे. तर इथे रिव्ह्यू बायवर क्लिक करू अँड सबमिट ऑर्डर. ऑर्डर्समध्ये तुम्ही बघू शकता, ऑर्डरमध्ये आता ही ऑर्डर जी आहे पेंडिंगमध्ये आहे, ट्रिगर पेंडिंग. याचा अर्थ काय आहे, ट्रिगर पेंडिंग ऑर्डर आहे. ट्रिगर कितीला आहे, 298. जेव्हा 298 येईल आणि त्याच्यानंतर 300 जाईल तेव्हाच ऑर्डर एक्झिक्यूट होईल. म्हणजे तुम्ही पहिलेपासून ऑर्डर प्लेस करून ठेवू शकता. जोपर्यंत 298 आणि 300 ही प्राइस टच होणार नाही तोपर्यंत ही ऑर्डर एक्झिक्यूट होणार नाही. तर जेव्हा पण मी आपल्या लाईव्ह क्लासमध्ये डेमोमध्ये जेव्हा पण सांगत आहे की या लेवलच्या वर गेल्याच्या नंतर बाय करायचं, तर त्या ऑर्डर तुम्हाला अशा प्रकारे लावता येतात. आणि ऑर्डर कॅन्सल कसं करणार, तुम्ही जस्ट इथे क्लिक करा, कॅन्सल कॅन्सल यस. तर ही ऑर्डर तुम्ही बघू शकता, ही ऑर्डर आता कॅन्सल झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त जणांसोबत, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे तुम्हाला सगळ्या मार्केट रिलेटेड गोष्टी बघायला मिळतील. थँक्यू एव्हरीवन, बाय बाय.